महाराष्ट्र के मराठवाड़ा और विदर्भ के क्षेत्रों में पिछले 4 दिनों से हो रही भारी बारिश के चलते फसलों को काफी नुकसान हुआ है, जिसके चलते लातूर जिले में सीएम एकनाथ शिंदे और डीसीएम देवेंद्र फडणवीस ने प्रभावित हुए खेतों में जाकर सभी फसलों का निरीक्षण किया। हालांकि इस बीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किसानों को लेकर बड़ी बात कही और मुआवजे का ऐलान किया है। सुनिए क्या कुछ कहा उन्होंने। जेव्हा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याच वेळेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते, तेही फिरत होते आणि आज इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालंय। मागच्या शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं, त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल। आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले, NDRFचे नियम बाजूला ठेवले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे। आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं हातात ओढण्याशी आलेली, पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील। पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ देऊ। पॅकेज वगैरे काही जाहीर करणार नाही, आता ह्याच्यामध्ये पहिल्या पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल, अहवाल आल्यानंतर मस्त आम्ही जे काही आतापर्यंत केलंय, आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले। अगर ये वीडियो आपको पसंद आया है तो इसे लाइक जरूर करें। अगर चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो कर लें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबा दें।